अहमदपूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या लिंबोटी धरणात मुबलक पाणी साठा आहे. असे असूनही शहराला पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. नागरिकांना 14 दिवस आड नळाला पाणी येत असल्यामुळे टँकरद्वारे पाणी विकत घ्यावे लागत आहे. त्यातच नगर परिषद व महावितरणच्या दुर्लक्षामुळे नागरिकांची गैरसोय सुरू आहे. म्हणूनच म्हणावं लागतंय, धरण उशाला आणि कोरड घशाला. अहमदपूर शहराला लिंबोटी धरणातून पाणी पुरवठा होतो. धरणात मुबलक पाणी असले तरी नगर परिषदेच्या नियोजनाचा अभाव, तसेच 19 किलोमीटर पाईपलाईनमध्ये होणारी गळती, वितरण पाईपलाईनमधील गळती यामुळे नागरिकांना 14 दिवसाला पाणी मिळत आहे. शहरात 81 लाख लिटर पाणी येते, तर साठवणूक क्षमता 60 लाख लिटर आहे. तेवढेच पाणी वितरित केले जाते. यासाठी फिल्टर प्लांट येथील टाकी व ईदगाह मैदान येथील टाकीद्वारे पाणी पुरवठा केला जातो. विद्युत पुरवठा वारंवार खंडित होणे, लाईन ट्रिप होणे यामुळे पाणी पुरवठ्यावर वितरित परिणाम होत असल्याचे नगराध्यक्ष व नगरसेवकांचे म्हणणे आहे. महावितरणच्या उपअभियंता यांची भेट घेऊन याबाबत निवेदन देण्यात आले आहे. लिंबोटी येथे एक्सप्रेस फीडरद्वारे वीज जोडणी आहे, मात्र वीज पुरवठा विस्कळीत झाल्यास पाणी पुरवठ्यावर विपरीत परिणाम होतो. शहरातील फिल्टर प्लांट येथील वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे अडचणीत भर पडत आहे. अखेर सुरळीत पाणी पुरवठा अहमदपूर शहराला कधी होणार याकडे अहमदपूर वासियांचं लक्ष लागलंय. आवाज बहुजनांचा.